व्याख्याते संजय दीक्षित सर हे आपल्याला मार्गदर्शन करतात. नमस्कार. तुमच्याकडे नमस्कार प्रतिनमस्कार करायची पद्धत नाही का? मगाशी सरांनी पण नमस्कार केला, तुम्ही कोणीच नमस्कार म्हटले नाही. आपल्या संस्कृतीमध्ये घेतल्याबरोबर दुप्पट देण्याची पद्धत आहे, बरोबर आहे ना? तर तुम्ही द्या, मी म्हणतो नमस्कार. धन्यवाद. पण आपली संस्कृती आहे, आपण देण्यामध्ये घेण्यामध्ये सगळी लोक विश्वास ठेवणारी माणसं आहोत. आज आपल्या बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण या ठिकाणी उद्योजकता प्रोत्साहन संमेलन किंवा स्टार्टअप युवती या संदर्भामधला एक प्रमोशनात्मक किंवा जनजागृती करणारा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2-3 भाषणं मीतजींनी आपल्याबरोबर संवाद साधला, विशालजींनी आपल्याशी संवाद साधला आणि आपल्यापर्यंत एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला की जर लॉटरीचं तिकीट लागायचंच असेल तर ते पहिलं खरेदी करायला पाहिजे. आज आमच्या समाज व्यवस्थेमध्ये हाच सगळ्यात मोठा विषय आहे. परिस्थिती बदलायचे असा शब्द आपण बालपणापासून अनेक वेळा ऐकतो घरामध्ये. आपली वडीलधारी पिढी सातत्यानं आपल्याला सांगत असते की बाळा परिस्थिती बदलायची आहे, आम्ही अशा अशा परिस्थितीमधनं आमचं जीवन जगत आलेलो आहोत आणि ह्या जीवनालाचा वीट आम्हाला आलेला आहे, कंटाळा आलेला आहे आणि तू आमच्या पुढच्या पिढीचा वारस आहेस आणि तुझ्याकडून मला अपेक्षा आहे की ही परिस्थिती तू बदलावीस. मुलगी असेल तर मुलीला, मुलगा असेल तर मुलाला. सतत शब्द प्रयोग आपल्या कानावरती आलेला आहे अनेक वेळा. परिस्थिती बदलायची आहे, परिस्थिती बदलायची आहे, परिस्थिती बदलायची आहे. पण परिस्थिती बदलायची ही फक्त मुखानं म्हणून चालत नाही. तर जोपर्यंत परिस्थिती बदलण्यासाठी मनस्थिती आपण बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती कधीच बदलत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्योजकता हा विषय विशालजींनी मीतजींनी सांगितलं की आपल्याला उद्योजकतेकडे जायचं आहे. उद्योजक बनायचं आहे किती जणांना हा प्रश्न जेव्हा विचारला तर काही लोकांचा हात वर येत आहे. मग त्याच्या पाठीमागची दुसरी भूमिका आहे की उद्योजक बनायचं नाही तर काय बनायचं आहे, तर नोकरी करायचं. नोकरी कर आणि मोठा ऑफिसर बन किंवा ऑफिसर तू बन, आपल्या घरातल्या दिदीला किंवा दादाला सांगितलं जातं. पण या दादानं या दिदीनं हा विचार कधी केला का की मी नोकरी करण्यासाठी माझ्यासाठी नोकऱ्या कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत आणि मी नोकरी करू शकतो का, मला नोकरी मिळू शकते का, याचा विचार कधीतरी तुम्ही आणि आम्ही योग्य वेळेत करणं जास्त महत्वाचं आहे. अशा कित्येक पिढ्या मला नोकरी करायची आहे म्हणून नोकरीमधनं येजबार झाले आणि आयुष्याच्या शेवटाकडे येऊन पुन्हा काही ना काहीतरी वेगळंच क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आज विशालजींनी सांगितलं की 37 करोड यूथ आजच्या मितीला भारत देशाकडे आहेत. सगळं जग आपल्या भारताकडे बघतंय की एक यूथ एक प्रचंड मोठी शक्ती भारताकडे आहे. पण ही असणारी शक्ती ही जर वायाला चाललेली असेल, याचा उपयोग स्वतः करता आणि स्वतःच्या परिवाराकरता करता येणार नसेल तर या यूथचं भविष्यामध्ये जे स्वप्न आहे ते अंधारमय होणार आहे, स्वप्न भंगणार आहे. आणि एकदा या बेंचेसवरनं एक सर्टिफिकेट घेऊन तुम्ही यातून ज्या वेळेला बाहेर पडाल त्यावेळेला एक गोष्ट तुमच्या कपाळी माती मारली जाऊ शकते, सुशिक्षित बेरोजगारी. यासाठी आपलं शिक्षण चाललेलं आहे का? भारत देश हा समृद्ध होता वैचारिक लेवलवर, पण तो कधीपर्यंत, जेव्हा आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आणि 150 वर्ष आपल्या भारत देशावरती त्यांनी राज्य केलं आणि उद्योजकता नावाचा जो संकल्पना घराघरामध्ये होती, वस्ती वस्तीमध्ये होती, छोट्या छोट्या गावामध्ये होती, ती सगळी काही रद्द केली गेली. नवीन संकल्पना निर्माण केल्या, नवीन शैक्षणिक संकल्पना निर्माण केल्या आणि रोजगारी निर्माण करता येऊ शकेल, उद्योजकता निर्माण करता येईल अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था नाहीये. कोविडच्या काळामध्ये आपल्याकडे सीबीसी बोर्ड आणि एसएससी बोर्ड नावाचे 2 प्रकार आहेत ज्यातून तुम्ही पासआउट होऊन पुढे आलेला. सीबीसी बोर्डचे एक अनुराग त्रिपाठी नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी एक ऑनलाईन कार्यक्रम घेतला होता श्री श्री रविशंकरांच्या व्यासपीठावरती. त्या ऑनलाईन कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो. 2 संस्था आहेत,
पिसा आणि एसर या दोन संस्थांनी एक वैश्विक सर्वे केला गेलेला आहे यापूर्वी. या सर्वेमध्ये या जगामधले 68 देश सहभागी होते. या सर्वेचा विषय होता, पहिली इयत्तेमध्ये जेव्हा मुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये जाते, पहिली दुसरी म्हणजे प्राथमिक शाळा, हायस्कूल शाळा, कॉलेजेसमध्ये आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, अदर कुठलीही शिक्षण व्यवस्था, हे सगळं शिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि ते ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही मिळवलेलं ज्ञान तुमचं स्वतःचं जीवन समृद्ध करण्याकरता, तुमच्या परिवाराचं जीवन समृद्ध करण्याकरता किंवा ह्या सोसायटीला समृद्ध करण्याकरता ते शिक्षण किती उपयोगात येतं, अशा सर्वेचा विषय होता. तुम्ही ही माझं भाषण संपल्यानंतर, आपला कार्यक्रम संपल्यानंतर गुगल करू शकता. पिसा आणि एसरचा वैश्विक शैक्षणिक सर्वे अशा नावानं टाकलं तरी तुम्हाला जे मी सांगतोय ते तुम्हाला कळेल. या सर्वेचा अंतिम रिझल्ट होता, आता आपल्या भारत देशाला आपण विश्वगुरू म्हणतो, महासत्तेकडे चाललेला आपला देश म्हणतो, पण या 68 देशामध्ये भारताचा नंबर कितवा असेल या सर्वेमध्ये? काय अंदाज करू शकता का? या सर्वेमध्ये भारताचा नंबर आहे 64वा, ज्याला आपण आपल्या दृष्टिकोनातून भारताची प्रतिमा आपल्या समोर येते. तर याला कारणीभूत काय असेल तर ही 150 वर्षाची जी राजवट आहे ती तुम्हाला आणि मला इतकी गळी पडलेली आहे की आम्ही त्यातून बाहेरच निघायची तयारी नाहीये. आणि म्हणून असे कितीही विषयाचे टायटल घेऊन तुमच्या माझ्यामध्ये काम केलं तरी आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाहीये. लक्षात ठेवा, जोपर्यंत त्या विषयाचा मूळ आत्मा, मूळ गाभा, त्याचं सूत्र, शास्त्र, तंत्र आणि मंत्र तुम्हाला आणि मला कळणार आहे. कशाला म्हणायची उद्योजकता, काय व्याख्या आहे आपल्या दृष्टिकोनातून? अशा अनेक धारणा आमच्यामध्ये अशा आहेत की ते आमच्या बुद्धी कौशल्याने आम्ही स्वीकार करतो. माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात येतं का? बघा, गाडीला ब्रेक का असतो? का असतो गाडीला ब्रेक? सांगा ना, का असतो गाडीला ब्रेक? कशा करता लावलेला असतो ब्रेक? नियंत्रण करण्याकरता. सगळ्यांचं उत्तर हेच आहे. गाडीला ब्रेक यासाठी असतो की ती गाडी मनसोक्त पळवता यावी आणि इच्छित ठिकाणी थांबवता यावी, यासाठी ब्रेकची निर्मिती आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आमची व्याख्या चुकीची आहे. गाडी नियंत्रण करणं, अरे ऑलरेडी ती उभीच आहे ना, त्याला कसलं नियंत्रण करताय तुम्ही? थोडी कल्पना करा, ब्रेकच नसता तर गाडी कशी चालवली असती आपण? किती सावधगिरीने चालवली असती, पळवली असती का आत्ता? तर गाडीला ब्रेक यासाठी असतो की ती मनसोक्त पळवता यावी आणि मनसोक्त पळवता पळवता जिथं इच्छित गरज आहे तिथं ती थांबवता यावी, यासाठी गाडीला ब्रेक आहे. तशीच आमची अवस्था आहे प्रत्येक धारणेच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मला जेवढा वेळ तुम्ही देणार आहात तेवढ्या वेळेमध्ये मला उद्योजकतेच्या बाबतीमध्ये तुमच्या सोबत हाच विचार बोलायचा आहे की जोपर्यंत तुम्हाला उद्योजकतेची खरी व्याख्याच कळणार नाही तोपर्यंत आम्हाला त्या दिशेनं वाटचाल करण्याची आम्ही कधी प्रवृत्तच होणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की काय उद्योजकतेची व्याख्या आहे, दृष्टिकोन, ज्यानी आपल्या, आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही माध्यम बघा, जी माणसं आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली तुम्हाला बघायला मिळतील, त्या सगळ्या व्यक्तींनी त्यांच्या विषयापुरता सूक्ष्म आणि व्यापक दृष्टिकोन निर्माण केला अर्ली स्टेजमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मांडली 14व्या वर्षी, 21व्या वर्षी समाधी घेतली आणि दुर्दैवानं आज 70 आणि 80 वर्षातला ज्ञानेश्वर ती वाचायला सुरुवात करतो. काय उपयोग आहे त्याचा? ज्या ज्ञानेश्वरांनी 14, 16, 17, 18, 20 वर्षाच्या असताना निर्माण केली, तुमच्या आयुष्यामधल्या माणसांनी ती समजून घ्यायला सुरुवात केली पाहिजे, तर तुमच्या आयुष्याचा कल्याणाचा मार्ग मिळेल. आमच्याकडे ही विपरीतता आहे, दृष्टिकोनामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, आणि तो आहे सूक्ष्म लेवलचा आणि व्यापक लेवलचा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आम्हाला त्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे बघत नाही. आणि म्हणून मला तुमच्या पुढे सगळ्यात महत्वाचा विषय आजच्या निमित्तानं मांडायचा आहे. आणि माझ्या जेवढ्या मी भाषण करेन, जेवढे विचार मांडेन, त्या विषयामधला एकच आत्मा असेल आणि तो असेल दृष्टिकोन. आवडेल तुम्हाला ऐकायला, समजून घ्यायला? एक कृती करू, मी एक कृती करतोय, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला देण्याचा प्रयत्न करा. काय दिसतंय सांगा? काय दिसतंय? सगळ्याला दिसतंय? हा झाला दृष्टिकोन.
मी तुम्हाला विचारलं काय दिसतंय, इमिजिएट कृती केली, तुम्हाला इतका छोटासा का दिसला, म्हणजे एवढा मोठा कागद का नाही दिसला? तुमच्या लक्षात येतंय का? आमचा हा प्रॉब्लेम आहे. आम्ही एकतर सूक्ष्म पाहतोय किंवा एकतर व्यापक पाहतोय आणि आम्हाला त्याच्यामुळे एकच दृष्टिकोन आमचा डेव्हलप झालेला आहे. इतका मोठा कागद का नाही फुलस्केप तुम्हाला दिसला? कधीतरी विचार करा. हे सेम आमच्या आयुष्यामध्ये घडतंय. एक मी युवती म्हणून, मी युवक म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःकडे अशा नजरेनं पाहतोय. मला ते तो विषय कळलेलाच नाही. तुम्ही का शिक्षण घेताय त्याचा विचार तुम्ही कराल का? 68 देशामध्ये 64व्या क्रमांकामध्ये भारत आहे. याचं कारण तुमची आमची वैचारिक डेव्हलपमेंट त्या पद्धतीनं झालेली. जे आजपर्यंत आम्ही करत आलो तेच 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 आम्ही करत राहिलो तर तेच मिळेल जे आतापर्यंत आम्हाला मिळाले. आणि त्यांनी तुमच्या आईबापांना जाऊन विचारा ते समाधानी आहेत का त्यांच्या आयुष्यामध्ये. मग तुम्ही तेच जर गोष्टी करत राहिला तर तुम्ही पण समाधानी होणार नाही. नुसतं श्रीमंतीचा विचार करून चालणार नाही. तुम्हाला उद्योजक बनायचंय म्हटले तर तुम्ही कोणाचेच हात वर नाही आले. नोकरी करायची आहे का तर या दीदीनं मोठं असं केलं, मी बघित होतो समोर. कशाला म्हणायचं नोकरी? काय नोकरीची व्याख्या आहे? किती जण आपण सगळ्या गोष्टी आता सर्च करतो, कुठलीही माहिती घेतो, कशाच्या माध्यमातून घेतो? इंटरनेटच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून. किती जणांना माहिती आहे गुगलचे सीईओ कोण आहेत का? माहित कोण आहे? सुंदर पिचाई असं नाव आहे गुगलचे सीईओंचं. कधीतरी त्याच गुगलला विचारा सुंदर पिचाईंचा पगार काय माहिती आहे का? सुंदर पिचाईंचा पगार किती? 108 करोड महिन्याला. किती पगार आहे? 108 करोड महिन्याचा. तुम्ही वर्षाचं पॅकेज विचारामध्ये घ्या, तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला सांगेन नोकरी करायची असेल तर सुंदर पिचाई सारखी करा आणि जर नसेल करायची तर उद्योजक बना. आपल्या हा जो अवयव आपल्याला दिलेला आहे याची कॅपॅसिटी ज्याने त्याने विचारामध्ये घ्या. तुमच्यामध्ये सुंदर पिचाई नक्की असू शकतो पण तो डेव्हलप करावा लागतो. तो कसा डेव्हलप होतो तर तो सूक्ष्म आणि व्यापक दृष्टिकोनानं निर्माण होतो. अमेरिकेमध्ये जेवणाचा बेत ठरला. सुंदर पिचाई, त्याची पत्नी आणि त्याचा जोडीदार, त्याची पत्नी ठरलेल्या ठिकाणी. अमेरिकेत आपल्यासारखं नाही आहे. ठरलेला टेबल बुक केला जातो, त्याला टाइम टेबल दिला जातो. या टायमिंग पासून या टायमिंग पर्यंत तुम्ही तिथं जायचं. तुम्ही ऑर्डर आधीच बुक करायची आणि तुम्ही तिथनं तुमचा लंच काय डिनर करून तिथून उठायचं. ही अमेरिकेतली पद्धत आहे. ठरलेल्या वेळेला सुंदर पिचाई पोचले नाही, ट्रॅफिकमध्ये फसले आणि पोचले नाहीत म्हणून त्यांची मिसेस आणि तो मित्र आणि त्याची मिसेस त्या टायमिंगला पोचले आणि जेवण केलं, निघून गेले. आणि नंतर सुंदर पिचाई पोचले. सुंदर पिचाईला 108 करोड पगार का आहे ते याच्यावरनं कळतं, या उदाहरणावर. मग सुंदर पिचाईच्या लक्षात आलं की मीच एकटा चुकलो नाही, अशी अनेक लोक चुकू शकतात. आणि तिथूनच त्यांच्या मॅनेजमेंटला फोन केला आणि ऑफिसला बोलवलं आणि तिथून गुगल लोकेशन या प्रोडक्टची निर्मिती झाली. आपण कुठं जायचं असेल, आता आम्ही येताना विशालजींनी गुगल मॅप टाकला होता, बाळासाहेब देसाई कॉलेज. आम्हाला त्या गुगलनं सांगितलं इकडे वळा तिकडे वळा, म्हणून 108 करोड रुपये मिळतात. तुमच्याकडे अशा ब्रेन आहे का? तुम्ही अशा काही उपाययोजना करणार आहात का? आम्हाला जोपर्यंत त्या उद्योजकतेची व्याख्याच कळणार नाहीये तोपर्यंत आम्हाला उद्योजकता म्हणजे काय आहे ते पण कळणार नाही. नोकरी कशाला म्हणायचं, त्यातून किती पैसे मिळू शकतात आणि तेवढीच माझी क्षमता आहे का याचाही विचार ज्याने त्याने आपल्याला करायचा आहे. एक शब्द आहे तुमच्याच इंग्लिश भाषेमधला शब्द आहे USP. काय म्हणजे काय? USP शब्दाचा अर्थ काय? युनिक सेलिंग पॉइंट. USP जो परमेश्वरानं आणि आई वडिलांच्या जीन्समधनं तुम्हाला आणि मला प्रत्येकाला मिळालेला, जसा तो सुंदर पिचाईला मिळाला. तुमचा USP कधी शोधण्याचा प्रयत्न केला का आपण? हा विद्यार्थी दशेत शोधण्यासारखा विषय नाही का? असा काय गुण आहे माझ्यामध्ये, USP आहे की तो मी शोधेन आणि त्या गुणाचा मी नोकरी किंवा उद्योगाचा वापर करेन. असा कधीतरी विचार करण्याचा प्रयत्न करा. उद्योजकता हा त्या दृष्टिकोनाने येणारा विचार. उद्योजकतेची व्याख्या जोपर्यंत आम्हाला परफेक्ट कळत नाही. मी मानवजात मानणारा माणूस आहे, पण तरी सुद्धा काही व्यावसायिक जाती आम्ही मानतो, व्यावसायिक क्षेत्रामधली लोक, ज्याच्यामध्ये सिंधी, मारवाडी, गुजराती, उडपी आणि अलीकडे आम्ही ब्राह्मण पण त्याच्यासोबत जोडतो. कुणी आहे तुमच्यामधलं? कुणी आहे का? समजून घ्या. सिंधी, मारवाडी, गुजराती, उडपी, ब्राह्मण यांच्या दृष्टीनं उद्योजकता काय आहे आणि तुम्ही ना आम्ही ज्या बहुजन समाजामधनं येतो तुमच्या माझ्यासाठीची उद्योजकता काय?
हा कधीतरी डिफरंट एकदा जर आमच्या डोक्यात बसला तर आम्हाला उद्योजकता कळेल. आणि म्हणून कधीतरी स्वतःला विचारा की काय स्टार्टअप आहे, कशाला म्हणायची उद्योजकता. कधी शोधाल का तुम्ही? शोधा. मी तुमच्यावरती सोपवतो आणि त्याच्या पुढे मी जाण्याचा प्रयत्न करतो. उद्योजकतेचीच व्याख्या शोधण्यासाठी अजून एक पुढचा विचार. माझा प्रश्न आहे तुम्हाला, विकणारा माणूस मार्केटमध्ये काय विकतो आणि खरेदी करणारा माणूस मार्केटमधनं काय खरेदी करतो, याचं उत्तर शोधा. कोण सांगेल? विकणारा माणूस मार्केटमध्ये काय विकतो आणि खरेदी करणारा ग्राहक मार्केटमधून कशाची खरेदी करतो, शोधा. कोणी सांगेल? बोला. चुकू द्या, चुकलं तर पुढे जाईल. काय विकतो आणि काय खरेदी करतो, आम्हाला तिथं उद्योजकतेची व्याख्या करेल. काय विकतो, खरेदी काय करतो. तुम्ही अलीकडे काय खरेदी केले का? एक कुठलीही गोष्ट सांगा, काय खरेदी केलं? कसं पुढं जायचं? पुढं कसं जायचं? तुमच्या वयाची मुलं आमची पण आहेत, आम्हालाही तोच प्रश्न पडतो. आम्हाला प्रश्नच पडत नाहीत, आम्ही त्याची उत्तरं शोधत नाही. प्रश्न पडावेत. पहिलं चांगल्या आयुष्याचं लक्षणाचं पहिला प्रश्न आहे, हे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. आणि म्हणून विकणारा माणूस काय विकतो आणि खरेदी करणारा माणूस काय खरेदी करतो, याचे उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत उद्योजकतेचा मूळ आत्मा आपल्याला कळू शकत नाही. लक्षात ठेवा. अनेक वेळ आम्ही देत असतो, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तुमचं उत्तर असेल प्रोडक्ट. विकणारा माणूस प्रोडक्ट विकतो आणि खरेदी करणारा माणूस वस्तू किंवा प्रोडक्ट खरेदी करतो. याच्या पलीकडे कोणाचा काही विचार आहे का? गरज म्हणजे काय, जरा विश्लेषण कर. याचं उत्तर शोधत शोधत ही गेली का नाही तर वस्तूवरती. आपण प्रत्येक गोष्टीच्या वस्तूवरती जाणार. गरज म्हणजे काय? मला तहान लागली, पाणी घेतलं, तर पाणी काय आहे? प्रोडक्ट, वस्तू. म्हणजे तुम्ही अंतिम याच परिणामापर्यंत पोहोचणार की विकणारा माणूस वस्तू विकतोय किंवा प्रोडक्ट विकतोय आणि खरेदी करणारा ग्राहक सुद्धा वस्तू किंवा प्रोडक्ट खरेदी करतोय. पण हे उत्तर याचं बरोबर नाहीये. आणि म्हणून मी सांगितलं की सिंधी, मारवाडी, गुजराती, उडपी ही जी माणसं आहेत ना, यांच्या दृष्टीनं उद्योजकता वेगळीच व्याख्या आहे, जी तुमच्या आमच्या वाटणीला कधी आलीच नाही आणि आम्ही कधी ती समजूनच घेतली नाही. आता ती कंपनी बंद झाली, पण मी उदाहरणार्थ तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. निरमा वॉशिंग पावडर नावाचा एक प्रोडक्ट मार्केटमध्ये होता, आता सध्या तो बंद झाला. त्यांची एक जाहिरात याची पूर्वी तुम्ही कधी पाहिली का माहीत नाही. ती जाहिरात अशी होती, 3 सांजेचा वेळ होता. त्या जाहिरात टीव्हीवरती दाखवत असताना 3 सांज कळते, रात्र पडण्याच्या दरम्यानचा वेळ. अंधार पूर्ण पडलेला नाही पण दिवस पण पूर्ण नाहीये. ही अशी जाहिरात आहे. एक 20 वर्षाची तरुणी जाहिरातमध्ये सुंदर असा चुडीदार ड्रेस घातलेला आहे, पांढरा शुभ्र, इकडून इकडे चाललेली आहे त्या जाहिरातीमध्ये. आणि दुसरी त्याच वयाची दुसरी तरुणी सुंदर अशी साडी घालून तिच्याकडून पुढून येताना दाखवलेली आहे. 3 सांजेचा वेळ आहे, आकाशामध्ये वीज चमकते आणि वीज चमकल्याबरोबर सगळ्या पृष्ठभागावरती प्रकाश पडतो आणि प्रकाश पडल्यानंतर समोरनं चुडीदार घालून चालणारी मुलगी समोरच्या तरुणीकडे बघते आणि समोरची तरुणी हिच्याकडे बघते आणि चुडीदारवाली त्या साडीवालेला म्हणते की मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी, असं वाक्य आहे जाहिरातीमध्ये. बघितली का जाहिराती? पूर्वी येऊन गेलेली जाहिरात. प्रकाश पडल्यानंतर सगळ्या पृष्ठभागावरचं जे काय दिसायचं ते दिसलं. तर हिनं तिच्याकडे पाहिलं, तिनं हिच्याकडे पाहिलं आणि एक तरुणी तिला विचारते मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी. काय विकलं जाहिरातीत? मग काय विकलं? आम्हाला मूळ उद्योजकता का कळत नाही त्याचं कारण हे आहे, आम्ही यातनं काही शिकायचा प्रयत्न करत नाही. काय विकलं? डिटर्जंट पावडरचं कुठंही नाव त्या कंपनीनं त्या जाहिरातीमध्ये घेतलेलं नव्हतं. मग काय विकलं? म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की विकणारा काय विकतो आणि खरेदी करणारा काय खरेदी करतो, याचं उत्तर ह्या जाहिरातीमध्ये आहे, ह्या उदाहरणामध्ये आहे. सफेदी ही त्या कंपनीनं विकली, लक्षात घ्या. डिटर्जंट पावडर नाही विकली. तुमच्या लक्षात घ्या, मूळ हा आत्मा आहे उद्योजकतेचा. ह्या दोघींची ही नीड आहे, स्वच्छ पारदर्शक स्वच्छ कपडे परिधान करणं. तुमच्या सगळ्यांचं आहे ना?
आता तुम्ही जे कपडे परिधान करून आलेला आहात ह्या कुठल्या डिटर्जंट पावडरनं किंवा कुठल्या साबणानं धुतलंय हे विचारू शकतो का आपण? कळू शकतं का वरकरणी? तुम्ही फक्त दिसायला सुंदर दिसताय, सुंदर कपडे घातलेली आहेत, तुम्ही सुंदर आज अंगाचा साबण लावून आंघोळ केलेली आहे, वरनं कळू शकतं का? त्याचं मूल्य आहे त्या प्रोडक्टचं, त्या डिटर्जंट पावडरचं मूल्य आहे सफेदी, आणि हीच विकली जाते आणि हेच खरेदी केली जाते. उद्योजकता तिथं दडलेली आहे आणि आम्ही ते प्रोडक्ट विकायच्या मार्गाला लागतो आणि म्हणून आमचे उद्योग चालत नाही. आणि शिंदी, मारवाडी, गुजराती, उडपी ही जी माणसं आहेत उद्योजकी जाती, ह्या त्या प्रोडक्टचं मूल्य विकतात. तुमच्यातले शेतकरी मुलं किती आहेत? की तुमच्या कुटुंबातली लोक, शेतकरी कुटुंबातली लोक किती आहेत? हात वर करा. जवळपास तुम्ही सगळी शेतकरी आहात. सोयाबीनची शेती करतात ना तुमच्याकडे? काय रेटने सोयाबीन यावर्षी विकलं तुमच्या घरात? कोणाला माहिती आहे का? यावर्षी सोयाबीनचा रेट तुमच्या घरातल्या माणसांनी विकला त्याचा किती होता? किती होता? 4,000, म्हणजे 40 रुपये किलो. बरोबर आहे. तुमच्या घरातला तुमचा वडील किंवा तुमची आई शेती करते आणि सोयाबीन पिकवते आणि तो सोयाबीन 40 रुपये किलोनं मार्केटला विकला. का मिळाला 40 रुपये रेट? कारण तुम्ही सोयाबीन म्हणूनच विकलं. आज मी तुमच्या समोर उभा आहे, कोरेगावच्या MIDC मध्ये सोयाबीन प्रक्रिया उद्योग माझा आहे. आज हे प्रोडक्ट माझं इथं आहे, हे सोयाबीन पासून बनलेलं आहे. हे सोयाबीनचं दूध, दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड बनतं. हे किती जणांना माहित आहे तुम्हाला? किती जणांना माहित आहे? सोयाबीनचं दूध बनतं, दही बनतं, लस्सी बनते, श्रीखंड बनतं, आम्रखंड बनतं. एका दिदीचा हात वर आहे, बाकी कोणालाही माहीत नाहीये. ॲज अ इंटरनॅशनल लेवलचे कॅटेगरेशन असणारा हा प्रोजेक्ट आहे. माझ्या कंपनीमध्ये सोयाबीन पासून बनलेलं हे दूध आहे, मी मुद्दाम आणलेलं आहे. लोकांना विश्वास पटत नाही. तुमच्या वडिलांनी सोयाबीन उत्पन्न केलं, ते विकलं गेलं 40 रुपयानं. त्याचा खरेदीदार मी आहे असं गृहीत धरा, आणि तुमच्या वडिलांना विकलेलं 40 रुपये किलोचं सोयाबीन माझ्या कंपनीमध्ये येतं, आणि ह्या माझ्या कंपनीमध्ये आल्यानंतर किती व्हॅल्यू ॲडिशन व्हायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? 40 रुपयाच्या किती प्रॉफिट होईल? काय विचार करता तुम्ही? मला तुम्हाला उद्योजकता सांगायची. किती होईल? माझ्या कंपनीमध्ये 1 किलो सोयाबीन पासून 8 लिटर दूध तयार होतं. समजून घ्या कृपा करून. उद्योजकता काय आहे मी तुम्हाला सांगतोय ॲज अ प्रॅक्टिकली लाईव्ह. 1 किलो सोयाबीनमध्ये माझ्या कंपनीमध्ये 8 लिटर दूध तयार होतं. त्यातलं 200 ml ह्या बोटलमध्ये भरलेलं आहे. एका लिटरमध्ये 1000 ml भागिले 200 केलं तर 5 बोटल एका लिटरमध्ये बसतात. 8 लिटर गुणिले 5 किती झालं? 8 पंचे 100 रुपये या बोटलची MRP आहे. याची मार्केट व्हॅल्यू काय आहे? 40 गुणिले 100 किती रुपयाचं प्रोडक्ट झाले? 4000 रुपीज. 40 रुपयाचं रॉ मटेरियल, फिनिश गुड प्रोडक्ट 4000 रुपयाचं. कधी विचार केलाय? याला उद्योजकता म्हणतात. याला उद्योजकता म्हणतात. लक्षात. तुमच्याच घरामध्ये हे सगळं आहे. तुमची शिक्षण व्यवस्था, तुमची दृष्टी, तुमचा दृष्टिकोन या दिशेनं जाऊ द्या. माझी आई, माझा वडील शेतीमध्ये राबेल, शेतीमधले वेगवेगळे उत्पन्न काढेल, त्याचा प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये छोट्यात छोटी इंडस्ट्रीज सुरू करेन आणि मी त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन निर्माण करणारं बाय प्रोडक्ट्स निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. 4000 रुपये प्रोडक्ट तयार होते, 8 लिटर दूध तयार होते आणि तुमच्या डोळ्यासमोर आहे. ॲज अ वर्ल्ड क्लास डॉक्टर रिकमेंडेड प्रोडक्ट. कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही, कुठलंही केमिकल नाही, कुठलंही स्टॅबिलायझर नाही. 1 वर्ष रूम टेम्परेचरला टिकणारं फॉर्म्युलेशन्स आम्ही सेट केलेलं आहे. हे तुम्ही करू शकत नाही का? तुम्ही करू शकता, पण तिथं पण येतो. फक्त आम्हाला का दिसतोय? इतकं मोठं पोटेन्शियल आम्हाला दिसतच नाही आमच्या अवतीभोवती. काय आमच्या सोयाबीनकडे आम्ही कधीच त्या नजरेनं बघितलं नाही, आमच्या ऊसाकडे आम्ही त्या नजरेनं कधीच बघितलं नाही, हळद आलं ह्याच्याकडे आम्ही त्या नजरेनं कधीच बघितलेलं नाही. त्या नजरेनं बघा त्याची व्हॅल्यू काय. हे का मला 100 रुपयाचे मिळतात? लक्षात येते का तुमच्या? मेरी साडी से तेरी साडी सफेद कैशी. तसं आम्ही हे सोयाबीन म्हणून विकत नाही. आम्ही हे काय विकतो? तर हे जो मूल्य आहे, सोर्स ऑफ रिच प्रोटीन्स. आम्ही काय विकतो? आम्ही प्रोटीन्स विकतो, आम्ही सोयाबीन नाही विकत. आणि म्हणून मार्केटमध्ये कधीच कुठलं प्रोडक्ट विकलं जात नाही, कधीच कुठलं प्रोडक्ट खरेदी केलं जात नाही. हे मूळ समजून घ्या. तर त्या प्रोडक्टचं मूल्य विकलं जातं आणि त्या प्रोडक्टचं मूल्यच खरेदी केलं जातं. हा कधीतरी विचार तुमच्यामध्ये येऊ द्या आणि अशी उद्योजकता तुमच्यामध्ये यायला पाहिजे.
आज माझा मुलगा बीटेक फूड टेक्नॉलॉजी झाला. आज प्रोटीन पावडर्स तुम्हाला मला सगळ्याला माहिती आहे, जगाच्या पाठीवर जेवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे त्यातली 80-85% प्रोटीन्स सोयाबीन पासून बनतं. आज आमचा नेक्स्ट प्रोजेक्ट सोयाबीनचं प्रोटीन पावडर बनवण्याकडे. माहित आहे प्रोटीन पावडरचा रेट काय? सोयाबीनचा तर तुम्हाला माहित आहे 40 रुपये किलो. आज वेस्टेज नावाची एक कंपनी आहे, हर्बल लाईफ नावाची एक कंपनी आहे, ॲम्वे नावाची एक कंपनी आहे, न्यूट्रीलाइट नावाची त्या कंपनीचं नाव आहे. यांची प्रोटीन पावडर नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून विकली जाते मार्केटमध्ये. त्याचा मायनस रेट आहे 3700 रुपये किलो. पण जेव्हा डॉक्टर लिहून देतो मेडिकलमध्ये, अशा अनेक कंपन्या आहेत, त्यातल्या काही कंपन्या ज्यांनी आता वॅक्सिन बनवली, फायझर, मोदीकेअर, वेस्टेज, ब्रिटिश बायोलॉजी, ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या ज्यांचं प्रोटीन पावडर मेडिकलमधनं मिळते. माहीत आहे त्याचा रेट 11,000 रुपये किलो. सोयाबीनचा रेट काय? 40 रुपये किलो. आणि त्याच सोयाबीन पासून बनलेलं एक्स्ट्रॅक्ट त्याचा असणारं बाय प्रोडक्ट्स प्रोटीन्स, त्याचा रेट 11,000 रुपये किलो, मायनस 3700 रुपये किलो. ही व्हॅल्यू ॲडिशन आहे. कृपा करा, नोकरी करायची आहे, माझं तुम्हाला नम्र निवेदन आहे. तुम्ही माझ्या मुलाच्या मुलीच्या वयाचे आहात, एकच स्वप्न घेऊन इथनं बाहेर जा. उद्योग करायचे तर उद्योजक बना, नाही करायचे तर सुंदर पिचाईसारखी नोकरी करा. जर सुंदर पिचाईसारखी क्रीम नफा मिळणारी जर नोकरी तुम्ही करण्याचा तुमच्याकडे दृष्टिकोन असेल, तेवढी कॅपेबलता असेल, तुम्ही स्वतःला तसं सिद्ध करणार असाल तर त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करा. आणि त्या दिशेनं जर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्या उद्योजकतेचा प्रकार लक्षात येणार. मार्केट सगळ्यांसाठी समान आहे. दुर्दैवानं आम्ही त्या मार्केटमधलं आमचं मूल्य आम्ही ठरवलेलं नाही. आमचं मूल्य आम्हाला ठरवलेलं नाही. सूरपेटी किती जणांनी पाहिले? हार्मोनियम बऱ्याच जणांनी पाहिले. काय सूर निघतात त्यात? सा रे ग म प ध नि सा, बरोबर आहे. जगाच्या पाठीवर कुठलीही सूरपेटी समोर घेतली तर त्या सूरपेटीमधनं हेच सूर निघतील, सा रे ग म प ध नि सा. पण ती सूरपेटी घेऊन कुणीतरी एक पीडित व्यक्ती, ज्याला भावगीतं गाता येत आहेत, अभंग गाता येत आहेत, गाणी गाता येत आहेत, पण पीडित माणूस आहे आर्तर्जनामध्ये, तो ती पेटी गळ्यामध्ये घेतो, कुठल्या तरी एसटी स्टँडवरती जातो, कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवरती जातो, गर्दीच्या ठिकाणी जातो, त्याला येत आहेत ती गाणी म्हणतो आणि त्याच्यासोबत त्याची मुलगा मुलगी लहान असते, कोणीतरी बायको असते किंवा तो स्वतः 5 रुपये द्या ना, 10 रुपये द्या ना, भीक मागतो. त्याला भीक हा शब्द बरोबर नाही मुखात उच्चारणं, पण ते शब्द तोच आहे. त्याला भीक मागतो 5 रुपये 10 रुपयाची, आणि आम्ही कोणीतरी देतो, कोणीतरी, त्यांच्यावर त्यांचा प्रपंच चाललेला असतो. त्याच्या सूरपेटीमधनं निघणारे स्वर सा रे ग म प ध नि साच निघतात. आणि अजय अतुलच्या सूरपेटीमधनं, AR रहमानच्या सूरपेटीमधनं सुद्धा सूर सा रे ग म प ध नि साच निघतात का काय वेगळे निघतात? सूरपेटी समान आहे, वाजवणाऱ्या माणसाचा दृष्टिकोन त्यातला महत्वाचा आहे. हा बिचारा 2-5-10 रुपयासाठी वाजवतोय आणि तो एका गाण्यासाठी 1-1 करोड 5-5 लाख 10-10 लाख रुपये घेतोय. फरक दोघांच्यातला दृष्टिकोनातला आहे. साधन दोघांसाठी सेम आहे, लक्षात येतं का तुमच्या? सूरपेटी ही दोघांसाठी पण सेमच आहे, कुणासाठीच बदलत नाही. सगळ्यात महाग लग्न आपल्याकडे एक झालं आत्ता. कोणाचं झालं? कोणाचं झालं? अनंत अंबानी. त्याच्या पत्नीचं नाव काय? पूर्वीचं नाव राधिका मर्चंट, आता ती अंबानी झाली. माहित आहे तुम्हाला तिच्या लग्नामध्ये तिनं जो ड्रेस घातला होता त्याची किंमत किती आहे? कोणाला माहित आहे? 4.25 करोड रुपये. तिनं घातलेला ड्रेस 4.25 करोड रुपयाचा होता. कुणी शिवला? मनीष मल्होत्रा. माहित आहे तुम्हाला कोण आहे ते? कोण आहे? अरे तुम्ही काहीच बोलत नाही, मला प्रश्नच पडलाय सगळा. तुमच्या दृष्टीनं कोण आहेत ते? फॅशन डिझायनर. माझ्या दृष्टीनं एकच सांगू का, ते टेलर आहेत. हा, आपल्या गावातला एक टेलर, त्याला किती पैसे मिळतात? आम्ही आपलं तुमचा चुडीदार शिवता, आम्ही आमचे ड्रेस शिवतो, किती पैसे मिळतात? आमच्या टेलरचं एक दुकान असतं, त्याच्यामध्ये शिलाई मशीन असते, कापड कापायची कैची असते, माप घेण्यासाठी मेजर टेप असतो, सुई, धागा, दोरा सगळं त्याच्यामध्ये असतं. मनीष मल्होत्राच्या दुकानात काय वेगळं असेल का? त्याच्याही दुकानामध्ये राधिका मर्चंटचा जो ड्रेस होता 4.25 करोडचा, तो सुद्धा शिलाई मशीनवरतीच शिवला असेल का? कशावर? कापड कैचीनच कापला असेल का? कशावरती?
काय वेगळं असेल का? काहीच नाही. आमच्या टेलरला त्याचं मूल्य कळलेलं नाहीये आणि त्याला त्याचं मूल्य कळलेलं आहे. घोटाळा आमचा कुठं झालेला आहे? चिंदी पांघरुणी सोने विकाया बसलो, गिरायक येता येईना, आणि सोने पांघरुणी चिंदी विकाया बसलो, गिरायक हाटता हाटेना. ही मार्केटची परिस्थिती आहे, लक्षात घ्या. आमच्याकडे सोनं आहे, जे आमचे आई बाप आमच्या शेतीमधनं इकडून तिकडून निर्माण करतायत. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सोनं पिकवतोय, त्याचं मूल्याधिष्ठित बोलतोय मी. पण पांघरलंय चिंदी म्हणून त्याचं मूल्य कळत नाही. आमचा घोटाळा तिथं आहे. तिथं आम्हाला उद्योजकता बदलायची. तुम्ही तुमच्या परिवारामध्ये जे जे अवतीभोवती आहे त्या दृष्टिकोनानं त्याच्याकडे विचार करा. आमचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला एकांगी नजरेनं पाहण्याची सवय झालेली आहे. आम्ही व्यापक नजरेनं आणि सूक्ष्म दृष्टिकोनातनं पाहत नाही. आपल्यामध्ये काय यूएसपी आहे, आपला यूएसपी जर तुम्हाला कळला तर तुम्हाला त्या दृष्टीनं पुढे जाता येईल, आणि जर तो तुम्हाला कळला नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. स्टेप आज हे स्टार्टअपचं एक केंद्र तुमच्यामध्ये सुरू झालंय. खाली एक शब्द प्राचार्यांच्या तिथला एक मोमेंट बघितलं, मला खूप बरं वाटलं. आणि तुम्हीच उपक्रमामध्ये स्टार्टअप त्या कट्टा, करिअर कट्टा, खूप छान वाटलं मला. किती जण जातात तुमच्यातली कट्ट्यावरती, त्या कट्ट्यावरती, आणि किती जण जातात नको त्या कट्ट्यावरती? कधी विचार केला कुठल्या कट्ट्यावरती जा? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही तुम्हाला तुमच्या जीवनाच्या अशा करिअरच्या कट्ट्यावरती घेऊन जाईल जिथं फक्त आणि फक्त सुख, शांती, समाधान, आनंद आणि प्रगती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. प्रश्न आहे, तुम्ही कुठल्या कट्ट्यावरती जाऊन बसण्याचं ठरवता? ठरवायचं कुणी आहे? एक वामनराव पै नावाचे एक संत होऊन गेले. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं, माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणाला आम्ही थोडंच असलं ऐकतो काय. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा. आपलं जीवनाचा शिल्प आपणच घडवतो, आपल्या जीवनाचं शिल्प आपणच बिघडवतो. लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या जीवनाचं शिल्प घडवण्यासाठी तुम्हाला मदत करणारी ह्या सगळ्या संकल्पना तुमच्यासोबत येतील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या सगळ्या संकल्पनेसोबत तुम्ही जोडलं गेलं पाहिजे. तिथं चांगलं काय चाललेलं आहे ते सगळं स्वीकारलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याच्यावर कृती करायला पाहिजे. आज स्वावलंबी भारत अभियानासारखी संकल्पना आहे. येणाऱ्या काळामध्ये भारत देशामधला बेरोजगारी मुक्त व्हावी ही एक आदर्श संकल्पना घेऊन काम करते. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. विशालजींसारखा माणूस फुल टाइम त्या गोष्टीसाठी काम करतो. त्यांचा नंबर तुम्हाला आम्ही आता जाताना देऊ. साताराला एक स्वतंत्र ऑफिस आहे. ज्यांना ज्यांना उद्योजकतेमध्ये पुढे येऊन काय करण्याची इच्छा आहे आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला ही समस्या आहे, त्या प्रत्येक समस्येचं उत्तर स्वावलंबी भारत अभियानच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. कुठल्याही प्रकारचं असेल. तुम्ही उद्योजक बनण्याचं स्वप्न बघा. काय बनायचं, काय करायचं, कसं करायचं ते सगळं शिकवणारी ती ऑर्गनायझेशन आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही पुढे येण्याची गरज आहे. जर तुम्ही पुढे आला नाही तर मात्र तुम्हाला त्यातली कुठलीही गोष्ट समजणार नाही. लक्षात घ्या. तर तुम्ही सगळेजण तयार आहात उद्योजक बनण्यासाठी, आणि सगळ्यांचे हात वर यावेत. दोन्ही हात वर करा. बळजबरीनं करायला होतो, कारण तुमच्यातला तो उद्योजक आम्हाला जागा करायचे, कारण दुसरं मार्गच नाही तुमच्यासाठी. भारत माता की जय. भारत माता की जय. एक सुंदर प्रेरणा आणि प्रार्थना गीत मला म्हणणार आहे आणि मी माझं भाषण संपवणार आहे. चालेल? आपल्या हातामधलं जे जे काय ते साईडला ठेवा. सगळ्यांनी ताट बसा. डोळे झाकायचे, प्रार्थनेसाठी हात जोडायचे. सगळ्यांनी, कुणीही डोळे उघडणार नाही. मागं म्हणणं अपेक्षित आहे, पण वेळ नसल्यामुळे मीच फक्त म्हणेन, तुम्ही ऐकायचं काम करा. त्या गीतामधून सुद्धा एक आदर्श दृष्टिकोन तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांनी डोळे झाकलेले आहेत. आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष केंद्रित करा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि जल या पंचमहाभूतामधून येणारे, सर्वार्थानं येणारी चैतन्यता श्वासाच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करते आहे असा विचार करा. तुमच्यामध्ये असणारी भीती, अज्ञान, व्यसनाधीनता, कंटाळा, हे जे षड्रिपू आहेत तुमच्यामध्ये, ते तुम्ही
तुमच्या नाकावाटे जो श्वास सोडता आहात त्यातून तुमच्या श्वासामधून बाहेर पडतो आहे असा विचार करा. ज्या परमेश्वरानं तुम्हाला जन्म दिला, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वाढवलं, त्या आईचं, वडिलांचं, परमेश्वराचं चरण मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या आपल्याप्रती असणाऱ्या संवेदनांकरता कृतज्ञता व्यक्त करण्याचा मनोमन प्रयत्न करा. आज एका सुंदर अशा संकल्पनेचा उदय आपल्या जीवनामध्ये होतो आहे. माझ्या जीवनाला गती देणारा, माझ्या जीवनाला प्रगती देणारा एक आदर्श संकल्पना, आदर्श विषय माझ्या समोर आलेला आहे. त्याचा मी मनोमन स्वीकार करणार आहे. मी त्याच्या सोबत राहणार आहे आणि माझ्या जीवनाचं कल्याण करण्याकरता मी सदैव प्रयत्न करणार आहे, असं कमिटमेंट स्वतःला द्यायचं आहे. गीताचे शब्द ऐका. ते सगळे शब्द पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्या विचारावरती त्या गीतामधल्या शब्दांची अर्थ तुमच्यामध्ये पोहोचावा, तो बीजांकुरित व्हावा, ही या पाठीमागची अपेक्षा आहे. चराचराचा सर्व शक्तिनो चराचराचा सर्व शक्तिनो ही अमुची प्रार्थना. कराम्हाला निरमल निरभय उजळू द्या जीवना. कराम्हाला निरभय निरमल उजळू द्या जीवना. विद्येवर निष्ठा ठेवूया, उद्योगाची कास धरूया, साहस शिखवा, संयम शिखवा, द्या जीवन चेतना. कराम्हाला निरभय निरमल उजळू द्या जीवना. नको कधी तो गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा, द्वेष कुणाचा नको कधीही, फुलवा सहभावना. कराम्हाला निरभय निरमल उजळू द्या जीवना. रक्षण करणे या सृष्टीचे वाठो आम्हा अतिमोलाचे. ममतेची निकसमतेची द्या आम्हा प्रेरणा. कराम्हाला निरभय निरमल उजळू द्या जीवना.
उजळू द्या जीवना, उजळू द्या जीवना. या प्रार्थना गीताच्या माध्यमातून एक आदर्श विचारांचे बीजांकुरण आपल्या मन, मस्तक, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सर्वावरती झालेला आहे. याचा सदोदित आपण स्मरण ठेवणार आहोत आणि याच आदर्श विचारानं आपलं उर्वरित जीवन समृद्ध करता करता या भारत देशाप्रती, आपल्या देव, देश आणि धर्मासाठी सदोदित स्वतःला बांधील ठेवून हम रहे या ना रहे, भारत देश रहना चाहिए या आदर्श मूल्यांसाठी मी कार्यरत राहणार आहे. हे कमिटमेंट आपल्या आपण स्वतःला द्यायचं आहे आणि आपल्या दोन्ही प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांचं घर्षण एकामेकावरती करा आणि घर्षण केलेल्या हात आपल्याच कपाळावरून, आपल्याच डोक्यावरून फिरवा आणि स्वतःला सांगा, शंकर म्हणतो तथास्तु. जे स्वप्न आपण पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरावं यासाठी त्या ईश्वराचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे. मनपूर्वक धन्यवाद.